पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं माननीय अबुल हसन खान यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार परिषद घेत आहोत. मुंबई महानगरपालिकेचा गलथान आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ही पत्रकार परिषद आहे. वेळोवेळी महानगरपालिकेच्या वतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टेंडर पास केले जातात आणि हे टेंडर पास करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही गाईडलाईन असतात. त्या गाईडलाईन पूर्णपणे धाब्यावर बसवून हे टेंडर फक्त एका माणसाला कसं मिळेल याचा महानगरपालिका आयुक्त नेहमी विचार करत असतात. मग ते भंगारचा असेल किंवा पे अँड पार्किंगचा असेल किंवा आणखी वेगवेगळ्या समस्यांचा असेल. तर ही पत्रकार परिषद या ठिकाणी महानगरपालिकेची पोलखोल करणार आहे की कशा पद्धतीनं टेंडर हे जवळच्या माणसाला मिळवून दिलं जातं आणि याचा फायदा ज्या महानगरपालिकेने गाईडलाईन घेतलेल्या आहेत त्याचा कुठेही त्याचा उल्लेख न करता या सगळे नियम धाब्यावर बसवून ज्या पद्धतीनं हे टेंडर लोकांना दिलं जातं ते अबुल भाई आपल्याला पहिल्यांदा सांगतील. मी अबुल भाईंना विनंती करतो की अबुल भाई पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करावी. सर इकडे घेऊ का सभी पत्रकार परिषद के बंधुओं को सभी पत्रकार भाइयों बहनों को नमस्ते और आपका हार्दिक स्वागत है. आप लोग को ये बताने के लिए यहाँ हम लोग आए हैं कि मुंबई महानगर पालिका के इकबाल चहल साहब जो स्क्रैप का टेंडर कर रहे हैं उसमें 49 रजिस्टर्ड वेंडर हैं ऑलरेडी. उनके पास 49 रजिस्टर्ड वेंडर उनके पास ऑलरेडी हैं जिसमें उन्होंने स्क्रैप का टेंडर कॉल किया 200 कोटी का. उसमें उन्होंने एक क्राइटेरिया में रख दिया है कि 25 करोड़ का 1200 mm का सर्टिफिकेट जिसको होगा वही वो टेंडर पार्टिसिपेट कर सकता है. तो इस टेंडर को भरने के लिए ये 49 लोग डिस्क्वालीफाई हो रहे हैं. अगर इस टेंडर में कंडीशन भी है, अगर जो लोग टेंडर भरते हैं जिसमें 25 करोड़ का वर्क का सर्टिफिकेट नहीं है तो उसका जो अर्नेस्ट मनी डिपॉजिट 60 लाख है उस पर 10% उसका लेस हो जाएगा. तो वो हिसाब से लगभग 6.5 लाख रुपया आदमी का फॉरफिट हो जाएगा. तो उस हिसाब से सिर्फ इस टेंडर को उनके जो मैनिपुलेट करके बनाया हुआ है एफएसको कंपनी से पहले ये पाइपलाइन है, ये भिवंडी से तानसा तक का ये पाइपलाइन गया हुआ था. इसको रिमूवल किया है. लास्ट 2 ईयर में भी उन्होंने किया है. ये 200 कोटी का टेंडर है और ये टेंडर के अगेंस्ट में 2 साल का कॉन्ट्रैक्ट मिल जाएगा. वो पूरे बीएमसी महानगर पालिका के जो भी हॉस्पिटल हैं या जो गैरेजेस हैं या फायर ब्रिगेड है वहाँ से वो मटेरियल लिफ्ट करेगा. और उन्होंने टेंडर जो कॉल किया उसमें एक टेंडर के अलावा कोई क्वालिफाई नहीं होगा और कोई इसमें पार्टिसिपेट भी नहीं कर सकता. जबकि बीएमसी में 49 कॉन्ट्रैक्टर ऑलरेडी डिपॉजिट भरे रजिस्टर्ड वेंडर है तो सबका राइट होता है कि उनको ये टेंडर पार्टिसिपेट किया जाए. तो इसलिए जो टेंडर अभी पार्टिसिपेट हुआ है खाली 2 लोगों ने कॉल किया है, 3 लोगों ने पार्टिसिपेट किया है. इसमें एक टेंडर को 29 रुपया 90 पैसे में जा रहा है, 29 रुपीज 90 पैसे में. लेकिन ये मार्केट रेट ही 40 रुपये का है. 10 रुपया पर केजी के हिसाब से ये लगभग टेंडर में 20 करोड़ रुपया का लेस किया जा रहा है. 15 से 20 करोड़ का टेंडर है. इसमें 3 टेंडर आया हुआ है. अगर एक टेंडर ओपन करे जिसको लोग डिस्क्वालीफाई कर रहे हैं तो उसी में 15 करोड़ का उनको डिफरेंस मिलेगा. हम लोग बार हमारे पास स्क्रैप पार्षद ने वंचित बहुजन आघाड़ी में आके हम लोगों से मिला और कंप्लेन दिया. इन लोगों के बारे हम लोग जाके मिल रहे हैं बीएमसी में. लेकिन बीएमसी का ये वेल प्लान है, ये ऊपर से डायरेक्शन से आया हुआ लोगों पे प्लान सेट है
क्योंकि किसी एक ही व्यक्ति को फायदा पहुंचाना है और बीएमसी का 20 करोड़ का नुकसान महानगर पालिका का करना है। इससे पहले भी वो कर चुके हैं। लास्ट 2 ईयर भी वही कॉन्ट्रैक्टर था जिसके पास जो वर्क एक्सपीरियंस सर्टिफिकेट ये 25 करोड़ का मांग रहे हैं, उस टाइम उसके पास खुद वर्क एक्सपीरियंस सर्टिफिकेट ब्रिटानिया का था। ब्रिटानिया कंपनी से 48 लाख का एक सर्टिफिकेट था। जबकि इस टेंडर MCGM में प्रोसीजर चालू है जब से महानगर पालिका आया है, रजिस्टर वेंडर होते हैं और सारे रजिस्टर वेंडर को पार्टिसिपेट करने का राइट होता है। लेकिन ये पहला टेंडर है जिसमें सबका पार्टिसिपेशन का पावर छीन लिया गया है। सिर्फ एक आदमी है फेस्को करके कंपनी के लिए इन्होंने ये कंपनी में ये क्राइटेरिया बना दिया है, जिसकी वजह से, क्योंकि स्क्रैप के लिए कोई क्राइटेरिया का रिक्वायरमेंट नहीं है, कोई सिविल वर्क नहीं है कि इसमें क्राइटेरिया चाहिए। स्क्रैप वर्क मटेरियल डंप करना है, गाड़ी में ले जाना है, लोडिंग अनलोडिंग करना है। इसको महानगर पालिका अप्रोक्सीमेट 20 करोड़ का टेंडर में रेट करके महानगर पालिका लॉस कर रही है, उस वेंडर को फायदा पहुंचा रही है। अगर यही टेंडर ओपन कर देवे तो महानगर पालिका में 20 करोड़ का एक्स्ट्रा अमाउंट आएगा। और दूसरा है जिसको पे एंड पार्क का मैटर है, पे एंड पार्क में भी इसी प्रकार का कर रहे हैं लोग कि पे एंड पार्क जो टेंडर अप्रोक्सीमेट 100 पे एंड पार्क साइट है, जिसमें से 60 साइट ऑन स्ट्रीट का है, 60 साइट, और 40 जो है बिल्डिंगों में होता है, उसको PPA साइट बोलते हैं। 100 साइट चलती थी, जिसका MCGM में एक GR है जिसके अगेंस्ट में 25% बेरोजगार संस्था को दी जाता था, 50% महिला बचत कट को, और 25 साइटें ओपन थी। तो इस तरीके का GR होने के बावजूद इसे इकबाल चहल साहब ने इस कॉन्ट्रैक्ट को सिर्फ एक 1 टेंडर बना दिया, 100 साइटों का 1 बना के, और ये टेंडर 6 मार्च को कॉल भी किया है, जिसमें लगभग 200 करोड़ का रेवेन्यू MCGM को आता है। अब ये जो शेयर बेसिस पे उन्होंने 1 टेंडर निकाला है, जिसका क्राइटेरिया इतना ज्यादा है कि उसमें कोई भी नहीं बैठेगा, क्योंकि जो पेंट पार्क बनाया गया था SDR वगैरह महानगर पालिका ने पास किया था ताकि ये लोग को बेरोजगार जो महिला बचत कट वगैरह को रोजगार मिले, इस हिसाब से इन्होंने ये टेंडर को बनाया था। लेकिन महानगर पालिका इस वक्त उस टेंडर को मॉनिपुलेट करके सिर्फ एक व्यक्ति को देने को प्रायोरिटाइजेशन करने के में लगी हुई है। और तीसरा मुद्दा है जो सफाई वगैरह का, वो चेतन मत है। नमस्कार सर्वांना। दरवर्षी मुंबई संपूर्णपणे पावसाळ्यात आपल्याला तुमचा दिसते। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तो एक प्रश्न सोडवण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावेळेस एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा डिसिल्डिंग घोटाळा। हे काही फोटोग्राफ्स आहेत। मुंबईतल्या जवळजवळ डिसिल्डिंग 2 प्रकारची कामं पावसाळ्यापूर्वी केली जातात, डिसिल्डिंग ऑफ मेजर नाला आणि डिसिल्डिंग ऑफ मायनर नाला। डिसिल्डिंग ऑफ मेजर नाला हा सेंट्रल एजन्सीच्या वतीने काम केलं जातं, आणि डिसिल्डिंग ऑफ मायनर नाला वॉर्डच्या वतीने काम होतं। कोट्यवधी रुपये खर्च केले जातात, परंतु कशा प्रकारे कॉन्ट्रॅक्टरला मदत केली जाते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, तीच पोलखोल करण्यासाठी आज आम्ही पत्रकार परिषद स्वच्छते संदर्भात ठेवली। हे कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण 12 महिन्याचं असतं, 60% पावसाळ्याच्या अगोदर आणि उर्वरित 40% पावसाळ्याच्या नंतर। पण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त होतो तो फक्त पावसाळ्याच्या पूर्वीच काम करतो, नंतर तो काम करत नाही। आता देखील एप्रिल महिन्यापासून ह्या कामाला सुरुवात झाली पाहिजे। कॉन्ट्रॅक्ट टेंडरिंग त्यांची प्रोसेस सुरू झालेली आहे। वारंवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अगदी चीफ इंजिनियर पर्यंत संदीप कांबळे त्यांच्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांचं फायनल उत्तर असं आलेलं आहे की मी आता रिटायर झालो। जर हे कॉन्ट्रॅक्ट संपूर्ण वर्षभरासाठी होतं तर मात्र पावसाळ्यानंतर सुद्धा जर हे नाले सफाई झाली असती, डिसिल्डिंग झाली असती, तर जो नवीन कॉन्ट्रॅक्टर येईल त्याला काम कमी झालं असतं, पावसाळ्यापूर्वी चांगलं काम झालं असतं, आणि मुंबईमध्ये जे पाणी तुंबतं त्याच्यामुळे खूप लोकांचा संसार, आमच्या विक्रोळी म्हणा, परेल म्हणा, बहुतांश विभागामध्ये लोकांच्या घरी ते पाणी जातं। हे सगळं जेव्हा ऍडिशनल कमिशनरांना आम्ही सांगण्यासाठी शिष्टमंडळ वंचितच्या माध्यमातून जातं, 1.5-2.5 तास त्यांना बाहेर बसवल्यानंतर अगदी उडवाउडवीची उत्तर त्यांच्याकडनं देण्यात येतं। ह्याच्या अगोदर IAS ऑफिसर जे असतात
त्यांची कल्पकता बुद्धी वापरून ते कामं कशा प्रकारे चांगले करता येईल आणि भविष्यात कशा प्रकारे नागरिकांना प्रशासकीयच्या माध्यमातून मदत होईल याच्यावर काम करत होतं. पण कुठेतरी आत्ताचे IAS ऑफिसर जे महानगरपालिकेमध्ये बसले ते कॉन्ट्रॅक्टरांना मदत करण्यासाठी दिसत आहे. वॉर्ड लेवलला चालणारा दत्तक वस्ती म्हणा किंवा स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान म्हणा, इथे महानगरपालिकेची जितकी चुकी आहे तितकेच नागरिकांची सुद्धा आहे. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिका स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान चालू ज्याच्यामध्ये प्रबोधनासाठी खर्च केला जातो. आज कुठेही प्रबोधनाची ऍडव्हर्टाईज आपल्याला आपल्या विभागात दिसते का? नाही. कुठल्याच प्रकारचं प्रबोधन महानगरपालिकेच्या वतीने होताना दिसते का? नाही. तर जास्तीत जास्त कुठल्या तरी सरकारची ऍड, मध्ये मोदी सरकार असो शिंदे सरकार असो, त्यांची ऍड आपल्याला दिसत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून प्रशासकीय डेलिब्रेटिव्ह विंग तर नाहीच आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग काम करत आहे आणि त्यामुळेच महापौर नाही आहेत. हे सगळे जेव्हा प्रश्न मध्ये शिक्षण क्षेत्रातले असो, मुंबई महानगरपालिकेच्या 11 CBSEच्या शाळा आहेत. CBSEचे रजिस्ट्रेशन दिल्लीवरून त्यांना मिळाले आहे. खूप चांगला रिस्पॉन्स त्या शाळेला आहे. अगदी 4 महिन्या अगोदर विक्रोळीच्या एका शाळेमध्ये एक पहिलीच्या विद्यार्थिनी बरोबर चुकीचं काम झालं पीटीच्या सरांकडनं आणि त्यावेळेस शिक्षण अधिकारी प्लस महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कमिटमेंट केली होती की आम्ही महानगरपालिकेच्या सर्व शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवू. आजच मी न्यूजपेपरमध्ये वाचलं की स्कूल बसेसमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. परंतु 3-4 वर्षापासून सुरू झालेल्या CBSE शाळेमध्ये अजूनही त्याचे टेंडरिंग प्रोसेस झालेलं नाही. अजूनही महानगरपालिका वाट बघते की कुठल्या तरी गोरगरीब वंचित घटकांच्या लहान मुलांबरोबर काहीतरी चुकीचं होत त्याच्यानंतर ते बसवतील. हा सुद्धा एक मोठा आरोप आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये करतो. त्याच्या अगोदर एक चांगले अधिकारी ते काम करत होत्या, त्यांना आता दुसरीकडे बदली केली आहे. त्याच्यामध्ये आम्हाला जास्त पडायचं नाही. परंतु IAS ऑफिसर त्यांच्या कल्पकते बुद्धीसाठी आणि हुशारी तसे ते प्रसिद्ध असताना सुद्धा इतकी सगळी पुरावे जवळजवळ 3 महिन्यापासून पाठपुरावा करत असताना सरळ ऍडिशनल कमिशनर महानगरपालिकेचे यांना या विषयाला साईडला ठेवून दिलेला आहे. आणि पुन्हा एकदा मुंबईकरांना जिथे महानगरपालिकेला पैसा मिळणार आहे, जिथे रेव्हेन्यू जनरेट होणार आहे तिकडे ते कमी घेतात आणि जिथे कॉन्ट्रॅक्टरला कमी देण्यासाठी त्यांना बसवलेलं आहे तिथे कॉन्ट्रॅक्टरला जास्त देतात. हा काहीतरी एक खूप मोठा गडबड महानगरपालिकेच्या वतीने होती आहे. तेच आम्ही आज तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. इतर विषय माझे सहकारी मित्र घेतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय रेखाताई ठाकूर आणि जी प्रेस आज आम्ही लावलेली आहे ती मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान साहेब, मुंबई अध्यक्षा सुनीताताई गायकवाड, महासचिव आनंद जाधव साहेब आणि उपाध्यक्ष चेतनजी, मी स्वतः मुंबई संघटक मनोज निकंदरजी. मागील या विषयावरती 4 वर्षापासून आम्ही हा सगळा पाहत होतो की महानगरपालिकेच्या ह्या सगळ्या कारभाराबद्दल बरेचसे मुद्दे आमच्याकडे आले आहेत. त्याची सुरुवात आजपासून होत आहे. त्याच्यामधले जे प्रामुख्याने जे मुद्दे आहेत ते आज आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते घेत असताना 2 गोष्टी आहेत की टेंडर जो आहे हा सेक्टर आहे, त्याच्यामध्ये रिझर्वेशन ही सेक्टर आहे. जे गव्हर्नमेंट मोदी सरकार म्हणा किंवा एकनाथ शिंदे सरकार म्हणा, जे आपले विरोधी पक्ष जे आहेत ते वारंवार सांगतात की रिझर्वेशन हटवण्यासाठी किंवा रिझर्वेशनच्या विरोधामध्ये ही गव्हर्नमेंट काम करत असते किंवा हे सरकार काम करत असतं. त्याचं एक आम्ही लाईव्ह आता इथे एक पुरावा तुम्हाला देत आहोत की कशा पद्धतीचा हा एक ऍक्ट आहे. ह्या ठिकाणी महिला हा एक कायदा बनवला गेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये, जिथे 96 जे पे अँड पार्कच्या साईट आहेत, हा पे अँड पार्कच्या साईट्समध्ये बेरोजगार संघटना, जे बेरोजगार आहेत
मग ते कुठले जाती धर्माचे पंथाचे कुठल्या याचे असो, बेरोजगार संघटना जी आहे, जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ठिकाणी आपली उपजीविका चालवण्यासाठी दिलेलं एक टेंडर. त्याच्यानंतर महिला बचत गट मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने आहेत आणि हे सगळं असताना त्यांच्यासाठी रिझर्व केलं होतं. त्याच्यामध्ये क्लिअरली ह्या GR मध्ये असं आहे की 96 जागा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये ज्या 54 जागा आहेत त्या रिझर्वेशन म्हणजे 50% जे रिझर्वेशन आहे ते महिला बचत गटाला पूर्णपणे दिलेलं आहे. 25% जे रिझर्वेशन आहे ते बेरोजगार संघटनेला दिलेलं आहे आणि 25% जे रिझर्वेशन आहे ते ओपनसाठी ठेवलेलं आहे. हा कायदा त्यावेळेपासून दिनांक 'म्युनिसिपल कॉर्पोरेशन रिझर्वेशन बेअरिंग नंबर 470 डेटेड 17 ऑगस्ट 2010' त्याच्यामध्ये पेज नंबर आहे 1 आणि कायदा लागू झाला त्याचा GR आहे. त्याच्यामध्ये हा सगळी अलाइनमेंट जी आहे ती केलेली ती आतापर्यंत चालू केली होती. मुद्दा नंबर 1 की गव्हर्नमेंट त्यावेळेची ज्यावेळेस हा विचार करत होती की सर्वांना रोजगार भेटला पाहिजे आणि तो अधिकृतरित्या भेटला पाहिजे, सर्वांच्या जीवनाची उपजीविका झाली पाहिजे. आणि हे सगळं होत असताना इक्बाल चहल साहेबांनी किंवा त्यांना नोटीस देणारे किंवा त्यांना सूचना देणारे ह्या सगळ्यांनी एक दुसरा टेंडर बाहेर काढलेला आहे, ज्याचा पुरावा देतो तुम्हाला. याच्यामध्ये जे टेंडर काढणार आहेत त्याच्यामध्ये 3 करोड रुपये जो भरेल डिपॉझिट करेल त्यामधले 30 लाख पहिले आणि 6 महिन्यामध्ये 3 करोड भरायचे. आता मला एक सांगा, बचत गट जे चालवणारे आहेत, ज्यांचे खाण्यापिण्याचे वांदे आहेत, स्वतःच्या उपजीविकेसाठी त्या वेळेपासून आतापर्यंत दिलेली संधी आहे, हे एवढे पैसे भरू शकतात का? तर रिझर्वेशन कसं कॅन्सल करायचं, रिझर्वेशन कसं ह्याला घालून घ्यायचं, त्याचं ह्यांनी जो मागच्या दरवाज्यातून जो प्रयत्न करत आहेत त्याच्यामध्ये पूर्ण हात इक्बाल चहल साहेबांचा आहे आणि त्यांना सूचना देणारा राज्य सरकारचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी ह्याच्यामध्ये जो नवीन आता अमेंडमेंट केलेला आहे त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे. तुमच्यावरती गुन्हा सिद्ध झालाय की नाही हे बघणार नाही. तुमच्यावर जर गुन्हा असेल तर तुम्हाला ते टेंडर देता येणार नाही. आता उदाहरणार्थ जर एखादी महिला बचत गट किंवा बेरोजगार किंवा एखादा जर त्या ठिकाणी टेंडर भरत असेल आणि मला त्याला टेंडर जर निवडून द्यायचंच नसेल, करूनच द्यायचं नसेल आणि मी एक खोटा गुन्हा नोंद केला तर जर मी एक खोटा गुन्हा नोंद केला तर तो जो लाभार्थी आहे तो आयुष्यातून म्हणजे तो 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष कोर्टमधून तो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आणत नाही, तोपर्यंत होणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेटची प्रामुख्याने अट ठेवलेली आहे. दुसरा मुद्दा असा ठेवलेला आहे की आम्ही दिलेली जी जागा आहे त्या जागेच्या व्यतिरिक्त जी गाडी असेल आणि टोईंग करून जर घेऊन गेलं तर ऑब्व्हियसली तो जो जागा तिथे लावणार आहे त्या मालकावरती फाईन बसला पाहिजे. परंतु ह्याच्यामध्ये असे अलाइनमेंट केलेली आहे की तो मालकावरती नाही, तो ही जागा जो वापरत आहे आणि त्याच्या बाजूला जर ती ओपन जागेमध्ये जर गाडी लागली असेल तर ज्याने टेंडर घेतलेला आहे तो फाईन त्याला भरायचा आहे. म्हणजे त्या जागेच्या बाहेरील जागेचा वॉचमनी पण त्यांनीच करायची आहे, त्याचा फाईन पण त्यांनीच भरायचा आहे. तिसरा जो मुद्दा आहे त्यांनी जो काय गव्हर्नमेंटमध्ये दिलेल्या अटी आणि शर्ती आहेत त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, अमान्य करू शकत नाही, त्यांना तुम्ही विरोधही करू शकत नाही. असा जर विरोध झाला तर त्याला त्या टेंडरमधून बाधित करण्यात येईल. हा सगळा जो प्रकार जो चाललेला आहे हा फक्त आणि फक्त कॉर्पोरेटमध्ये असलेले जे जगत आहे, जे इंडस्ट्रियल लोक आहेत, ज्याची कॅपॅसिटी 10 करोड 20 करोड 50 करोड 100 करोडची ज्याची असेल अशीच लोक फक्त घेऊ शकतात. आणि हा मुद्दा आम्ही आपल्यासमोर का आणलेला आहे त्याचं कारण आहे
की मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले जेवढे पण बचत गट आहेत आणि बेरोजगार संस्था आहेत, हे सगळ्या संस्था ह्या बाधित होणार आहेत. ह्यातला एकही मनुष्य हे टेंडर भरू शकत नाही, हे टेंडर भरू शकत नाही. त्यामुळे ही जी बेरोजगारीची जी काय एक पद्धत जी सरकारने अवलंबलेली आहे ती महत्वाचा मुद्दा म्हणून आम्ही ते आपल्याला नोंद करून देतो. दुसरी महत्वाची सूचना आहे की अधिकारी शिकलेला आहे. सरकारमधले मंत्री अडाणी आहेत. आम्ही समजू शकतो, बाबा कोंबडी चोरला मंत्री बनवलं, पानवाल्याला मंत्री बनवलं, रिक्षावाल्याला मंत्री बनवलं, त्याला अक्कल नाही समजू शकतो, त्याचा सहाय्यक जो सांगेल तो मानू शकतो. परंतु इक्बाल चलचा अधिकारी पढे लिखे आहे ना. एखादी गव्हर्नमेंट जर असा कायदा लागू करत असेल तर त्यांच्या मर्जीशिवाय इक्बाल चल साहेब महानगरपालिकेमध्ये ह्या कायद्यामध्ये फेरबदल करू शकत नाही. मग शिकलेल्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की बाबा ह्या गोष्टीने सरकारला कळवलं पाहिजे होतं की त्यांनी त्याचा जो एक रिपोर्ट आहे तो गव्हर्नमेंटला दिला पाहिजे होता. मी जर हा नियम इथे लागू करत असेल तर त्याच्यासाठी ह्या ज्या संस्था आहेत, हे जे बेरोजगार तरुण आहेत, तरुणी आहेत, हे सर्व बाधित होतील. परंतु कसं आहे ना माहिती आहे, शिकलेला अधिकारी तो ज्यावेळेस खुर्चीत बसतो त्यावेळेस त्याच्या आई वडिलांनी आपल्याला का अधिकारी बनवलंय हा विसरतो. एखादा आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा अधिकारी व्हावा, त्या खुर्चीत बसावा, सर्वसामान्य जनतेचा त्याने आवाज बनावा, त्याला न्याय द्यावा. त्याच्याकडे येणारी जी कोण लोक असतील ती बाधित असणार आहेत, जी कोण लोक असतील ती त्याच्याकडे याचना करून येणारे आहेत, त्याच्या मागण्या मागण्यासाठी येणार आहेत. त्याच्यासाठी माझ्या मुलाने भविष्यामध्ये अधिकारी बसून ह्या जनतेची सेवा करावी हे आई वडिलांचं मत असतं आणि म्हणून तो आपल्या मुलाला अधिकारी बनवत असतो. माझं इक्बाल चल साहेबांना विनंती आहे, आपण आपल्या कुटुंबामध्ये विचारा की हे पेपर अँड पार्कमध्ये एवढी लोक जे बेरोजगार बाधित होणार आहेत, एवढ्या संस्था बाधित होणार आहेत, ज्यांचा तोंडचा घास तुम्ही छिनणार आहात, त्यांच्या तोंडचा घास तुम्ही ऑलरेडी घेतलेलाच आहे. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाला, परिवाराला विचारा की आई मी हे काम केलं ह्या खुर्चीत बसून आणि एक माणसाला हे पुरं टेंडर काढून दिलं. एवढ्या लोकांचं नुकसान देऊन, एवढ्या बेरोजगारांना नुकसान देऊन, एवढ्या परिवारांच्या तोंडचा घास काढून मी हे काम चांगलं केलं का? इक्बाल चल साहेबांनी विचारलं पाहिजे, अश्विनी जोशी मॅडमने विचारलं पाहिजे. आम्ही त्या दिवशी मिटिंगला बसलो, 2 तास त्यांनी बाहेर बसवलं. मुंबईचे पदाधिकारी आहेत, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आहेत, आज नाही तर उद्या आम्ही सत्तेत येणार आहोत, तुम्ही आमच्या आधिपत्याखाली येणार आहात. पण आमचा पक्ष चळवळीचा पक्ष आहे, आमचा पक्ष कॉर्पोरेट इंडस्ट्रियल पक्ष नाही आहे. ह्या पक्षांमध्ये आणि आमच्या पक्षामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे आपण समजून घ्या. आणि सर्व अधिकाऱ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी आम्ही येऊ ना या सत्तेमध्ये, त्या दिवशी पहिलं तुमचा आम्ही क्लास घेऊ. आपण जे करत आहात, लोकांच्या विरोधातल्या ज्या भूमिका घेत आहात, लोकांना तुम्ही महागाईच्या गत्त्यामध्ये इकडे बेरोजगारी काढतात, इकडे बेरोजगारी वाढवत आहात, एवढ्या लोकांना बाधित करत आहात, त्यांचं जगणं मुश्किल करत आहात. हे गव्हर्नमेंट अधिकारी आणि सरकार हे 2 लोक मिळून करत आहेत. माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण ह्या गोष्टीला हेडलाईन बनवा. हा मुद्दा तुम्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, बीजेपी ह्या सर्वांना विचारा की बाबा हा सगळा चाललेला जो प्रकार आहे ह्याच्यावरती प्रत्येक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी का आंदोलन घेते किंवा विरोध करते किंवा हे मुद्दे तेच का आणतात? तुम्ही त्या सत्तेमध्ये असताना आपण हे मुद्दे का नाही हाताळत? हा मुद्दा कमी नाही की मुंबईमधले एवढे सगळे लोक बाधित होत असताना एक माणूस हा सगळा कायदा एका टेंडरसाठी, एका व्यक्तीसाठी, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने फक्त भरलेले आहे. 3 लोकांमध्ये एकाला बाधित केलं. नियम अटी शर्तीमध्ये एकाची ती कॅपॅसिटी नव्हती आणि एकाला पूर्ण काढलं. आम्हाला माहिती आतून पडते त्याला जी दिलेलं टेंडर जे आहे ते ह्या राज्यातल्या एक प्रमुख मंत्र्याने ते द्यायला लावलेलं आहे. आम्ही योग्य वेळी बोलू त्या गोष्टीवरती, परंतु समजदाराला इशारा काफी आहे. आम्ही आज इशारा पत्रकार परिषदेमध्ये देत आहोत. पुढे जर ह्या गोष्टीवरती जर विरोध झाला नाही, या गोष्टीला जर आला बसला नाही किंवा ह्यांनी जर इक्बाल चल साहेबांनी किंवा अश्विनी जोशी मॅडमनी यांनी जर हा मुद्दा रेटून नेला तर महानगरपालिकेच्या वरती आम्ही ह्या ठिकाणी आंदोलन करू. आम्हाला आरक्षणाची अजिबात भीती नाही.
आमच्यावरती FIR झाली अजिबात भीती नाही. आम्ही जन आंदोलनासाठी अजिबात घाबरत नाही. वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत प्रत्येक समूहाच्या वंचितांच्या लोकांसाठी रोडवरती FIR घेतलेले आहेत, केसेस घेतलेले आहेत, तडीपारी झालेले आहेत, मार खाल्लेले आहेत, लाठीचार्ज केल्यावर घेतलेला आहे. त्यामुळे ह्याच्यासाठी आमचा हा मुद्दा नाही आहे. आमची ही मागणी आहे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांकडून मित्रांनो, आपण हा मुद्दा जेवढा फ्रंटमध्ये आणाल, हा मुद्दा जेवढा तुम्ही तुमच्या चॅनलला चालवाल आणि हा मुद्द्याला आणून ही जी झालेल्या सगळ्या बेरोजगार संघटना बाधित झालेल्या आहेत, जे महिला बचत गटच्या महिला बाधित झालेल्या आहेत. आमचे नरेंद्र मोदी म्हणतात महिला सक्षमीकरण, हे असं सक्षमीकरण होणार का? मोदी साहेब, एकनाथ शिंदेला फोन करून सांगा की तुमचा जो संकल्प आहे, एकनाथ शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारजी, की त्यांच्या अधिपत्याखाली राहून ही महानगरपालिका अशा लोकांना, अशा महिलांना बाधित करत आहे, हा तुमचा संकल्प आहे का? यांनी डिक्लेअर करावा. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद. महानगरपालिका 50 साइट है, एक साइट पे कम से कम 10 से 15 एम्प्लॉय होते हैं, तो 10 से 15 एम्प्लॉय का 50 बोले तो 700 अप्रोक्सीमेट होगा. सर थोड़ा सा हिंदी में जानकारी दीजिए. बोलिए. हिंदी में बोलिए. आज की पत्रकार परिषद पर हिंदी में हिंदी में हिंदी में तो बोल नहीं मैं वापस बोलो. महानगरपालिका में जो मुंबई आयुक्त है इकबाल सिंह चहल साहब और अश्विनी जोशी मैडम, इनसे हम लोग गए 4 महीने से हम लोग 2 मुद्दे 3 मुद्दे लेके उनसे बात कर रहे थे कि बाबा 15 से 20 करोड़ जो टेंडर में आपका नुकसान हो रहा है, अगर मैं आपके पास आया और बोला कि आपका नुकसान हो रहा है 15 से 20 करोड़, तो उनका रिएक्शन कैसा होना चाहिए? मेरे को उसका डिटेल स्ट्रक्चर दे दो, वो कैसा होगा वो मुझे उसका प्रूफ दे दो या उसके पेपर्स दे दो, मुझे समझाओ. लेकिन इकबाल चहल साहब ने वो मुद्दा हटाया, इग्नोर किया. अश्विनी मैडम ने वो मुद्दा इग्नोर किया. हम ये चाहते हैं कम से कम तुम हमारा सुनो कि इसमें 15 से 20 करोड़ ये महानगरपालिका का नुकसान हो रहा है. अगर आप एक टेंडर ओपन करते हैं आणि 49 टेंडर वालों को बाधित करके खाली एक टेंडर वाले को कंडीशन रखा है, उसके अंदर में जो रेगुलरली जो 49 टेंडर वाले थे उनके साथ जो काम करने वाला लेबर था, उनके साथ जो समूह वंचित था, जो बेरोजगारी समूह जो कॉन्ट्रैक्ट बेसिक पे काम करता है, वो सब के सब पूरे बाधित करके खाली एक कॉन्ट्रैक्टर को उन्होंने दे दिया. और उसके पीछे किसका हाथ है? अगर महानगरपालिका में उसके लिए नियम अगर अचानक बदली कर देता है तो किसका हाथ होगा? आप समझ सकते हो. इसमें हो सकता है राज्य सरकार और महानगरपालिका मिलकर किया होगा. कुछ लोग ऐसे कह रहे हैं कि उसको टेंडर मिलाने के लिए यह सब चीज हो गई है. जो महानगरपालिका में कुछ प्योर रहते हैं, कोई अधिकारी लोग रहते हैं जो अच्छे भी होते हैं कि जो हो रहा है वो गलत हो रहा है, हम हमारा नाम मत बताओ, लेकिन ऐसा ऐसा हो रहा है, अब आवाज बोलो. इसलिए वंचित बहुजन आघाड़ी 4 महीने से उसके ऊपर काम कर रही है. लेकिन वो एक कौन है जिसे टेंडर दिया गया है? एफएसको प्राइवेट लिमिटेड है. एफएसको प्राइवेट लिमिटेड, उसके लिए नियम जो दिया है, जो कंडीशन रखा है कि उसका 10 करोड़ 30 करोड़ 40 करोड़ 50 करोड़ टर्नओवर होना चाहिए. जो टेंडर देते हैं तो महानगरपालिका का अनुभव होना चाहिए. उसने ब्रिटानिया कंपनी का, प्राइवेट कंपनी का एक अनुभव दिखा दिया उसके अंदर में, और प्राइवेट अनुभव लेके उसको टेंडर दे दिया. मतलब वो भी तो महानगरपालिका के खिलाफ ही हो गया. अगर वो कैपेबल नहीं था तो टेंडर ओपन करते थे. 49 टेंडर में एक बोली लगती थी, कोई 2 रुपए रेट देता था, कोई 4 रुपए रेट देता था, कोई 10 रुपए रेट देता था. तो जितना रेट बढ़ जाता था उतना महानगरपालिका का रेट बढ़ जाता था ना, उनको बेनिफिट मिलती थी. क्यों इकबाल चहल साहब उस चीज को नुकसान करवा रहे महानगरपालिका का? क्यों अश्विनी मैडम महानगरपालिका का इतना करोड़ नुकसान कर रही है? ये उन्होंने जवाब देना चाहिए.
और मैं चाहता हूं कि आप ये प्रेस कॉन्फ्रेंस खत्म होने के बाद आप पूरी की पूरी मीडिया जाके, महानगर पालिका तो सामने ही है, वहां ही दोनों आदमी बैठते हैं, अब उनको पूछो ये कि वंचित बहुजन आघाड़ी से इतने लोग आके आपको 4 महीने से कन्विंस कर रहे हैं कि आपका नुकसान हो रहा है, हमारा नहीं हो रहा है, लेकिन वो साथ में बहुत से बेरोजगार भी नुकसानी में जा रहे हैं। एक वो कांड किया उन्होंने। दूसरा इंपॉर्टेंट है कि महानगर पालिका के अंतर्गत में जो पे एंड पार्किंग जो है वो महिला बचत गट को दिया जाता है 50% रिजर्वेशन में। 96 रिजर्वेशन जगह किया हुआ है, उसका GR है हमारे पास, उसके अंदर में 50% महिला बचत गट और 25% बेरोजगार। अब देख रहे हैं कि बेरोजगारी के ऊपर आप कैसे कर रहे हैं। इधर से रिजर्वेशन हटाने के लिए उन्होंने दूसरा कंडीशन लगाया कि 3 करोड़ उसने कंडीशन में भरना है 6 महीने के अंदर में, और स्कूटनी के टाइम में उसने 30 लाख रुपए भरना है। कितना? 30 लाख स्कूटनी के टाइम में भरना है। अभी मुझे एक बार बता दीजिए, ये बचत गट वाले जिनको खाने के वादे 6 महीने का कॉन्ट्रैक्ट मिलता है वो भर सकते हैं? मतलब रिजर्वेशन कैसे हटाने का उसका यह नया फंडा इकबाल चंद साहब के अंडर के टीम ने और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के टीम ने ये सब चालू कर दिया है। और ये एजेंडा केंद्र से आया है क्या, इसके ऊपर वंचित बहुजन आघाड़ी का प्रश्न है। मैं चाहता हूं नरेंद्र मोदी साहब को, आप बोलते हैं कि महिला सशक्तिकरण होना चाहिए, आर्थिक सक्षम होना चाहिए, उसकी बाजू स्थिर होना चाहिए, तो इधर की जो महिला भी आप बाधित कर रहे हैं, क्या इसका समर्थन एकनाथ शिंदे साहब क्या इकबाल चंद साहब से कर रहे हैं क्या? मोदी साहब ने क्लियर करना चाहिए। उसके पहले क्या कंडीशन थी जो अभी आप कंडीशन बता रहे हैं? उसमें जो कंडीशन है वो, इसके अंदर में जो कंडीशन है उसका मैं बता देता हूं। 10% जो है 10% उनको भरना है स्कूटनी के टाइम में टेंडर्स में, डिपॉजिट वगैरह और कुछ भरना था 10 पहले क्या कंडीशन है जो आपकी बताओ। पहले आपका था 10% जो भी साइट होता है, सपोज करो कोई साइट 10 लाख का है मंथली लाइसेंस फी, तो उसका 10% EMD अंदर मनी डिपॉजिट होता था। 10%। 10 लाख है तो 10% 1 लाख EMD होता था, और अभी तो EMD 30 लाख फिक्स कर दिया गया है। और मतलब 90 लगभग अप्रोक्सीमेट 100 साइट है जो ये गलियों में स्ट्रीट में होती है, ऐसी 60 साइट है, और जो बिल्डिंगों में पार्किंग दिया गया है उसमें है। तो लगभग 200 करोड़ रुपया पर मंथ का रेवेन्यू BMC को इससे मिलता है। 200 करोड़ का लाइसेंस भी जमा होता है BMC द्वारा। अब ये किसी एक वाहिद, ये जो टेंडर निकाला गया है ये परसेंटेज बेसिस पे है, ना कि एक लाइसेंस भी है। उसमें जो वेंडर कोट करेगा वो परसेंटेज कोट करेगा। सपोज करो जो कलेक्शन हुआ उसका मंथली 200 करोड़ हुआ, तो एनुअल उसका हो गया 2400 करोड़, उसमें वो 40% 30% का अपना कोट करेगा। जो कलेक्शन होगा उसका परसेंटेज शेयर कोट करेगा। अब परसेंटेज वो लिया तो कितना अमाउंट उसको हो गया, महानगर पालिका ही टोटल रेवेन्यू लॉस हो रहा है। जबकि ये बचत गट और ये महानगर पालिका वाले ये कलेक्ट करके और ये लाइसेंस फी में जमा करते थे, जो भी कलेक्शन हो कम ज्यादा, लेकिन वो उतना लाइसेंस फी जमा करते थे। लेकिन अब ऐसा नहीं होगा। अब वो जो कलेक्शन शो करेगा, सपोज करो उसने कलेक्शन शो किया 200 करोड़, तो उसमें उसको 40% बढ़ा तो 80 करोड़ रुपया तो वही ले लेगा। महानगर पालिका का 120 करोड़ हाथ में आएगा, महीने का 80 करोड़ का लॉस होगा। ये महानगर पालिका की सोची समझी पूरा एक तरीके की स्कीम है। कुछ बड़े कारपोरेट लोगों को इसमें फिक्स करके और उनको बेनिफिट फायदा पहुंचाने की पूरी कोशिश कर रहे हैं। कोशिश क्या कर रहे हैं, टेंडर हो चुका ऑलरेडी, सबमिट करने का डेट एक्सटेंड किया है। 6 मार्च का टेंडर था, लेकिन कुछ ऑब्जेक्शन आने की वजह से उन्होंने इस टेंडर को एक्सटेंड किया है कुछ 14 मार्च तक के लिए। और 14 मार्च तक का अगर कोई ऑब्जेक्शन नहीं आता है तो ये करके टेंडर किसी एक को व्यक्ति को दे देंगे जो महानगर का पालिका का 70 से 80 करोड़ पर मंथ लॉस करेगा। महानगर पालिका का होगा उसका शेयर तो उसको मिलना है। वो सपोज करो 100 करोड़ कलेक्शन बता दिया 200 करोड़ की जगह, तो भी उसको उसमें जो परसेंटेज टेंडर में फाइनलाइज होगा वो परसेंटेज उसको मिलना है। तो इस प्रकार का इकबाल चहल साहब अपने अधिकारी द्वारा ये कार्यक्रम करा रहा है। और इसी तरह स्क्रैप का भी जो टेंडर है उसमें 40 रजिस्टर्ड वेंडर है, जिसमें उसमें 17 पहले, इससे पहले जो ये 1950 से ये चल रहा है, महानगर पालिका जब से बनी है, जब से ये टेंडर स्क्रैप का चलता था, उसमें लोग 75,000 भर के रजिस्टर्ड बिडर हुआ करते थे। उसमें 49 रजिस्टर्ड बिडर है
मतलब वेंडर 49 है, लेकिन उसको पार्टिसिपेट सिर्फ 3 व्यक्ति ने किया है, जो अभी वो जल्द ही रजिस्टर्ड हुए हैं। इसमें एक एफएसको है जिसको ये पहुंचाया जा रहा है, फर्स्ट बिडर है, दूसरा गोयल है, थर्ड एबी इंटरप्राइज है। एबी इंटरप्राइज को इन्होंने डिस्क्वालीफाई करके रखा है। अगर उसका टेंडर ओपन कर देवे तो 15 करोड़ का रेट में डिफरेंस मिलेगा, ये जो एफएसको के रेट से। सिंपल है, महानगर पालिका से मेरा इतना ही कहना है कि आप जो थर्ड टेंडर है आप उसको ओपन करके देख लीजिए, क्योंकि मार्केट रेट इस समय स्क्रैप का 40 रुपीज पर केजी है और ये टेंडर 29 में जा रहा है। लाखों टन माल है, ब्रिटिश के जमाने का ये सब पाइपलाइन वगैरह है, इसी को सेल करने की पूरी कोशिश की जा रही है। ये पाइपलाइन रिमूव करा के इन्होंने कॉन्ट्रैक्टर द्वारा सब डंप करा के रखा है, उसका भी इन्होंने इसका एक्स्ट्रा पैसा दिया, मतलब घुमा फिरा के बीएमसी से खजाना खाली किया जा रहा। स्टेट गवर्नमेंट को पूरी तरीके से बीएमसी अपने कंट्रोल में रख के कार्यक्रम सब कर रही है। मर्चंडे सर, ज्या महिला बचत गट आहेत तुम्ही म्हणता त्या बारीक होणार आहे, अशा किती महिला बचत गटांनी तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला, त्याची काही नावं कळू शकतील का? एक्चुअली ये जो टेंडर निकला अभी, ये अभी निकला हुआ है, वहाँ तक अभी बातमी नहीं पहुंचे। ही जी बातमी आहे, जे टेंडर आताचा जो हा नियम बदल केलेला आहे याचा पूर्ण आम्ही डॉक्युमेंट्स काढलेले आहेत सर्व, आपण या साईटवरती जाऊन काढू शकता। याच्यामध्ये काय काय नियम केले आहे हे सडनली आता चालू झालेलं आहे आणि त्यामुळे अजून महिला बचत गटांना काय सगळ्यांना माहिती नाही। ज्यांनी कॉन्ट्रॅक्टसाठी ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करायला गेल्या त्यांनी सांगितलं, आता एक वॉर्डमध्ये जर आपण पकडलात, एक वॉर्ड मुंबईतला एक वॉर्ड जर पकडलात तर महानगरपालिका आहे ते 6 वॉर्ड पकडून 6 जे वॉर्ड आहेत त्याच्यामधून एक विभाग तयार होतो किंवा 9 पकडून एक विभाग तयार होतो। आता जर तुम्ही प्रत्येक ठिकाणचे एका वार्डमधून 20 ते 25 बचत गट जर पकडले तर महानगरपालिकेमध्ये मुंबईवर किती झाले? 227 इंटू 20 to 23 20 to 30 बचत गट पकडा। त्यांचं ऑब्जेक्शन हे नाही आहे की मला टेंडर नाही लागलं म्हणून, आमचं ऑब्जेक्शन हे आहे की त्यांचं टेंडर, त्यांचं रिझर्वेशन तुम्ही मागच्या दरवाजाने खाली करता। तुम्ही मागच्या दरवाजाने कॉर्पोरेट घेऊन येत आहेत, इंडस्ट्रियल माणूस घेऊन येत आहेत आणि त्याला 3 करोडचं सांगतात आहेत की 3 करोड तुला 6 महिन्यामध्ये भरायचे आहेत, त्यातल्या स्कुटिनीच्या वेळेला 30 लाख रुपये भरायचे आहेत, 30 लाख। आता स्कुटिनीच्या वेळेला तो 30 लाख भरणारा एकही महिला बचत गट मुंबईमध्ये जर असेल तर ते कशात जाणार? ह्याचा अर्थ हे सगळे बचत गट मोडत काढून पूर्ण मुंबईचं कॉन्ट्रॅक्ट एकाला दिलं जाईल। कोणाला? एकाला। मग तो सरकारचा जावई असेल किंवा प्रशासनाचा जावई असेल। ही मोनोपॉली नाही आहे, सर, ही मोनोपॉली नाही तर समजी सुजी साजिश आहे। जे केंद्र सरकार, बीजेपी सरकार म्हणते आहे की आम्ही रिझर्वेशनच्या बाजूने नाही आहोत, त्याची व्यवस्थितरित्या कॉर्पोरेटला मागच्या दरवाजात बसून रिझर्वेशन पूर्णपणे स्टॉप करण्याची ही प्रक्रिया आहे। वन मिनिट, थोड़ा समारोप करेंगे आणि त्यानुसार महासचिव आम्ही महानगरपालिका प्रशासनाला या ठिकाणी इशारा देतोय, जर 1 आठवड्यात आम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींवर जर विचार केला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इक्बाल चहल साहेबांच्या केबिन समोर एक आंदोलन केलं जाईल, या ठिकाणी याची नोंद घ्यावी। धन्यवाद। आपण या ठिकाणी उपस्थित राहिला